कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुमच्याकडे ही 8 महत्त्वाची कार्डे आहेत का? कारण या कार्डाच्या माध्यमातून आपण आरोग्य, शिक्षण, शेती, पेन्शन आणि इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होऊ शकतो। या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 महत्त्वाच्या सरकारी कार्डाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा फायदा लाखो नागरिकांना होत आहे। प्रत्येक कार्ड कशासाठी आहे, त्याचे काय फायदे आहेत, कोण पात्र आहे, ते कसे काढायचे, हे अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित या 8 पैकी एखादे कार्ड तुमच्याकडे नसेल आणि त्याचा फायदा तुम्ही गमत असाल तर चला मग आता वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओच्या महत्त्वपूर्ण माहिती सुरू करूया। तर जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, सर्वात पहिले आहे फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। फार्मर आयडी कार्ड हे प्रत्येक शेतकऱ्याला दिले जाणारे युनिक डिजिटल ओळखपत्र आहे। या आयडी मुळे शेतकऱ्यांची ओळख, जमीन आणि शासकीय योजनांचा लाभ एका डिजिटल नोंदणीला जोडला जातो। फार्मर आयडी ही आवश्यक का आहे, तर पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ देखील या कार्डद्वारे मिळू शकतो, पीक विमा योजना मिळू शकते, कृषी अनुदान मिळू शकते, शेतकरी यांत्रिकरण योजना मिळू शकते आणि आपत्ती नुकसान भरपाई सुद्धा या कार्ड मार्फत तुम्हाला मिळू शकते। तर अशा प्रकारे या कार्डची तुम्हाला लाभ मिळू शकतो। तर हे कार्ड तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। तर त्याच्यानंतर आपण बघूया दुसरे कार्ड। आपण बघू शकता दुसरे कार्ड आहे आबा हेल्थ कार्ड। आबा हे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असेही म्हणले जाते। हे भारत सरकारचे डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे। प्रत्येक नागरिकाला 14 अंकी युनिक हेल्थ आयडी कार्ड दिला जातो। यामुळे तुमचे वैद्यकीय रेकॉर्ड सुरक्षितपणे डिजिटल स्वरूपात जतन करता येते। आभा कार्डचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया। डिजिटल हेल्थ आयडी मिळतो, हॉस्पिटलमध्ये मेडिकल रेकॉर्ड ऑनलाईन सुरक्षित ठेवता येते, देशभरातील सहभागी रुग्णालयामध्ये डिजिटल रेकॉर्ड शेअर करणे सोपे होते, पुन्हा पुन्हा जुने रिपोर्ट घेऊन जाण्याची गरज होऊ शकत नाही, उपचाराचा इतिहास एका ठिकाणी उपलब्ध करून देतो। अशा प्रकारे आभा कार्डचा फायदे। आयुष्यमान भारत कार्ड ही केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे। या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना मोफत किंवा कॅशलेस उपचार मिळतात। मुख्य फायदे यामध्ये कोणकोणते आहेत बघा। पात्र कुटुंबांना मोफत किंवा अनुदानित उपचार मिळू शकतो, सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार होऊ शकतो, शस्त्रक्रिया, गंभीर आजार आणि इतर अनेक उपचारांचा समावेश आहे। उपचारासाठी मोठा आर्थिक भार कमी होतो। महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे। अशा प्रकारे या आयुष्यमान कार्ड तुमच्याजवळ असायला हवे। त्यानंतर बघूया महासारथी कार्ड। ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे। मराठा कुणबी, मराठा आणि मराठा कुणबी अशा समाजातील पात्र विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा योजना राबवते। महासारथीचे काय काय फायदे आहेत बघा। स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण मिळू शकतो, विविध शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो, म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते, कौशल्य विकास प्रशिक्षण मिळू शकते, यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी, रेल्वे इत्यादी परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळू शकते, परदेशी शिक्षणासाठी काही योजनेमध्ये आर्थिक सहाय्य सुद्धा तुम्हाला मिळू शकते, विविध शैक्षणिक योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येते। तर अशा प्रकारे या महासारथी कार्डचे उपयोग आहेत आणि याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। तर आता दुसरं कार्ड आपण बघूया। तर आता बघूया ई श्रम कार्ड। हे केंद्र सरकारकडून असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जसे की बांधकाम कामगार, शेतमजुरी, घरकाम करणारे, फेरीवाले, चालक, गिग व प्लॅटफॉर्म काम करणारे दिले जाणारे एक युनिक यूएनए कार्ड आहे असलेले ओळखपत्र आहे। यामुळे कामगारांची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी होते आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडले जाते। तर ई श्रम कार्डचे काय काय फायदे आहेत बघा। असंघटित कामगारांची अधिकृत डिजिटल नोंदणी करणे, विविध केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यास मदत होऊ शकते, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे की तुम्हाला विमा योजनेची सुविधा देखील या कार्डमधून मिळू शकते। या योजनेत पात्र असलेल्या 60 वर्षानंतरच्या साठी पेन्शन योजनाची नोंदणी देखील करण्यात येते। अशा प्रकारे या कार्डचा उपयोग आहे। त्यानंतर बघू शकता अटल पेन्शन योजना। ही भारत सरकारची निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी पेन्शन योजना आहे। विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। वयाच्या 60 वर्षानंतर 1000 ते 5000 पर्यंत मासिक निश्चित पेन्शन मिळू शकते। पेन्शनची रक्कम ही तुम्ही किती वयात सहभागी होता आणि किती योगदान करतायत
यावर अवलंबून आहे। अटल पेन्शन योजनेचे काय काय फायदे आहे बघा। 60 वर्षानंतर 1000 ते 5000 पर्यंत मासिक पेन्शन तुम्हाला मिळू शकते। वृद्धापकाळ काळात नियमित आर्थिक आधार तुम्हाला मिळू शकते। बँक खात्यातून योगदान आपोआप भरता येते। सदस्यांच्या मृत्यूनंतरही नियमानुसार जोडीदाराला पेन्शन आणि त्यानंतर नामनिर्देशित व्यक्तीला संचित निधी मिळतो। अशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। अशा प्रकारे ही माहिती आहे। नंतर तुम्ही बघू शकता डिजिटल रेशन कार्ड। डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय, तर डिजिटल रेशन कार्ड म्हणजे हे पारंपरिक रेशन कार्ड इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे। महाराष्ट्र शासनाने पात्र लाभार्थ्यांसाठी ई रेशन कार्ड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। हे कार्ड ऑनलाईन डाउनलोड करता येते आणि सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस अंतर्गत वापरता येते। डिजिटल रेशन कार्डचे फायदे काय काय आहे, मोबाईल मध्येच तुम्ही हे रेशन कार्ड जतन करता येईल। हरवण्याची किंवा खराब होण्याची चिंता नाही। नवीन रेशन कार्ड नाव जोडणे, काढणे, पत्ता बदलणे, अनेक सेवांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध होते। वन नेशन वन राशन कार्ड म्हणजेच योजनेअंतर्गत या पात्र लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही योग्य रेशन दुकानातून धान्य घेऊ शकता। अशा प्रकारे हे कार्डचे फायदे आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता किसान क्रेडिट कार्ड। तर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय, तर किसान क्रेडिट कार्ड ही भारत सरकारची योजना आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक खर्च, बियाणे, खते, औषधे, सिंचन आणि इतर कृषी गरजांसाठी सुलभ व कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते। किसान क्रेडिट कार्डचे काय काय फायदे आहेत, तर शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज मिळते। बियाणे, खते, कीटकनाशक, सिंचन आणि इतर कृषी खर्चांसाठी आर्थिक मदत मिळू शकते। वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास व्याज सवलतीला लाभ मिळू शकतो। पीक, पशुपालन आणि मत्स्य व्यवसायांसाठी ही कर्जाची सुविधा मिळू शकते। अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।